हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीचं पाणी इतर जिल्ह्यात वळवल्यास हिंगोलीचं वाळवंट होणार असल्याने शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहे। या मागणीसाठी शेतकरी नेते रमेश शिंदे यांनी गेल्या 5 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलंय। तर याच आंदोलनाला पाठिंबा देत आज शेतकऱ्यांनी गोरढोरं घेऊन उमरा गावाजवळ रास्ता रोको आंदोलन करत खरबी बांधारा रद्द करा अशी मागणी केली आहे। जगन बळीराम वाबळे उमरा या ठिकाणी आज आम्ही उमरा या फाट्यावरती रस्ता रोको आंदोलन करत आहे। याचं कारणही तसंच आहे की आमचे नेते डॉक्टर रमेशजी शिंदे हे गेले 5 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत। याचं कारण असं की खरबी वळण बंधारा जो होत आहे तो हा खरबी वळण बंधारा रद्द व्हावा आणि भविष्यामध्ये आपल्याला या धरणा नदीवरती वेगवेगळ्या प्रकारचे बंधारे बांधून आपल्याला आपला जो भाग आहे हा सुजलाम सुफलाम करता यावा, त्यासाठी हा खरबी वळण बंधारा रद्द होणे फार गरजेचं आहे। त्यासाठी हा प्रश्न घेऊन डॉक्टर रमेशजी शिंदे 5 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत। त्यांची तब्येत प्रकृती बरीच खालावत चाललेली आहे, तरी सुद्धा या इथल्या प्रशासनाने आणखी त्याची दखल घेतलेली नाही। त्यामुळे आज आम्ही पहिल्या दिवसाचं हे रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। जर कदाचित या शासनानं अशा पद्धतीची या आंदोलनाची दखल जर घेतली नाही तर भविष्यामध्ये आम्ही आमचे गुरंढोरं गाडी बैल घेऊन सर्व शेतकरी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर सुद्धा जाणार आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते रोको करणार आहेत। तर मागील 5 दिवसापासून आमचे शेतकरी नेते रमेश शिंदे पाटील आपल्या सर्वांच्या सेनगाव हिंगोली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आमरण उपोषणासाठी कलेक्टर ऑफिस समोर बसलेले आहेत आणि हा कयाधू नदीवर जो वळण बंधारा आहे तो रद्द व्हावा या मागणीसाठी बसलेले आहेत आणि त्याच संदर्भात आम्ही या ठिकाणी त्यांना पाठिंबा म्हणून या ठिकाणी रास्ता रोको पुकारलेला आहे। कारण हा जर बंधारा झाला तर नक्कीच आमच्या भविष्यातील पिढ्या भिकेला लागतील। या ठिकाणी पूर्ण जमिनीचं वाळवंट होणार आहे, नदीला पाणी नसणार आहे आणि ती नदी रिझर्व होणार आहे। त्यासाठी आम्ही हा रास्ता रोको पुकारलेला आहे। नक्कीच सर, ह्या सर्व शेतकऱ्यांच्या भावना आहेत, ह्या डॉक्टर साहेब किंवा माझ्या एकट्याच्या भावना नाहीत। कारण या ठिकाणी तुम्ही बघत असाल हायकोर्टाचे नियम डावलून हे काम होत आहे। या ठिकाणी जे जलसंपदा विभाग आहे त्यांनी प्रत्येक खोऱ्याचे झोन डिक्लेअर केलेत आणि आपली कयाधू नदी ही नॉर्मल झोन मध्ये मोडते, म्हणजे 3000 ते 8000 प्रति घनमीटर क्षमतेनुसार त्याची पाण्याची क्षमता आहे आणि तसलं पाणी तुम्ही स्थानिक लोकांच्या गरजा पूर्ण न करता दुसरीकडे नेऊ शकत नाही। हे हायकोर्टाचे जजमेंट आहेत, परंतु या प्रशासन हे शासन या ठिकाणी कुठेतरी दबाव निर्माण करतंय आणि आमचा हक्क दाबून या ठिकाणी काम करतंय। जर या ठिकाणी भारत हा लोकशाही देश आहे आणि लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करतोय, नियमबाह्य पद्धतीने आंदोलन करतोय आणि नियमबाह्य पद्धतीनं आणि कायदे कानून पाळून जर तुम्ही आमचा हक्क डावलत असाल तर नक्कीच आम्ही नेपाळची सुरुवात करणार आणि ते सेनगाव तालुक्यातून हिंगोली तालुक्यातून शेतकऱ्यामार्फत सुरुवात होणार। आम्ही हे काम कदापि होऊ देणार नाही। रक्ताचे पाठ वाहतील परंतु कयाधू नदीचा जो वळण बंधारा आहे आणि कयाधू नदी इसापूर धरणात सोडण्याचा घाट आहे तो कदापि सक्सेस होऊ देणार नाही। डॉक्टर रमेशजी शिंदे यांच्या आमरण उपोषणाचा जवळपास 5वा ते 6वा दिवस आहे। त्या अनुषंगाने आज हा रास्ता रोकोचा आयोजन आज या उमरा फाट्यावर करण्यात आलेलं आहे। या प्रशासनाला आम्ही या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की डॉक्टर रमेश शिंदे साहेबांच्या आमरण उपोषणाची किंवा या खरबी बंधाऱ्याच्या याची यांनी निर्णय लोकांकडून नाही घेतला तर गुरा ढोरासह आणि सर्व महिलासह आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर जाऊन उपोषण आंदोलन याच्यावर तीव्र करणार आहोत। जो या सरकारने आतापर्यंत आपण बघितलेला आहे, या हिंगोली धरणासाठी या खरबीच्या बंधाऱ्यासाठी आतापर्यंत कोणताही राजकीय नेता या राजकीय कोणता राजकीय लोकप्रतिनिधी आतापर्यंतही कोणत्याही राजकीय लोकप्रतिनिधी आवाज उठवलेला नाही, परंतु या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पटण्यासाठी डॉक्टर रमेश शिंदे आज जवळपास 6 दिवस झाले आम्हाला पुन्हा भेटले आहेत। त्यांच्या जीवित जबाबदारी या प्रशासनाची राहील आणि याच्यानंतर या जिल्ह्यामध्ये जो काही उद्रेक घडाल ते सर्व जबाबदारी ही या प्रशासनाची राहील, म्हणजे एवढंच या तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो।